नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय इयत्ता 7वी वरती चर्चा करतोय. पॅट परीक्षेचा आपला उद्याचा पेपर आहे. तो पेपर नेमका कसा असणार, एकदम जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन झटकन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, तुम्हाला इयत्ता 7वीची जी आपली पॅट परीक्षा आहे, सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो ओरल सेक्शनचा असतो, म्हणजे तुमच्या तोंडी परीक्षेवर आधारित असतो. आणि हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये बघा, ओरल सेक्शन वरती पहिला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये रिस्पॉन्ड द क्वेश्चन ओरली बेस्ड ऑन द फॉलोइंग सिच्युएशन, म्हणजे दोन प्रश्न तुम्हाला तोंडी परीक्षेच्या संदर्भात असू शकतात. असे काही त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे त्याच्यात असे 5 प्रश्न तुम्हाला शाळेतील शिक्षक विचारतील आणि त्या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची. हे बघा, अशा प्रकारे प्रश्न आहे की व्हॉट विल यू डू इन द गिवन सिच्युएशन. ह्या ज्या काही सिच्युएशन आहेत याच्यामध्ये तुम्ही काय कराल. पहिली सिच्युएशन आहे, युअर फ्रेंड अवॉइड्स हिज स्टडीज. तुमचा जो मित्र आहे तो तुमचा मित्र अभ्यास जो आहे तो अवॉइड करतो, तर तुम्ही काय कराल. तर तुम्ही म्हणाल की मी माझा मित्र जर अभ्यास अवॉइड करत असेल तर त्याला मी अभ्यासाचं महत्त्व पटवून देईल, त्याला मी मदत करेल अभ्यास करण्यामध्ये. यू फाउंड समवन्स वॉलेट ॲट द बस स्टॉप. बस स्टॉपवरती जर तुम्हाला एखाद्याचं पाकिट सापडलं तर तुम्ही काय कराल. तर याचं उत्तर तुम्हाला तोंडी द्यायचं आहे, बाबा मी पोलीस स्टेशनला नेऊन देईन. पुढचं, यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड इन द गार्डन. एका गार्डनमध्ये तुम्हाला जर का जखमी बर्ड सापडलं, जखमी पक्ष्याचं पिल्लू सापडलं किंवा पक्षी सापडला तर तुम्ही काय कराल. त्याचबरोबर यू हेअर समवन शाउटिंग लाऊडली. कोणतरी जोरजोरात ओरडत आहे आजूबाजूला, मदतीसाठी ओरडतंय किंवा कशासाठी, तर तुम्ही काय कराल. त्याचबरोबर यू कॉट युअर फ्रेंड कॉपिंग आन्सर इन द एक्झाम हॉल. तुम्ही तुमच्या मित्राला एक्झाम हॉलमध्ये कॉपी करताना बघितलं तर तुम्ही त्याला काय सांगाल. तुम्ही त्याला अभ्यासाचं महत्त्व पटवून द्याल, त्याला सांगाल की बाबा कॉपी नको करू. अशा प्रकारे तुम्ही त्याला काहीतरी सांगाल, तर तुम्ही त्याला जे काही सांगाल ते उत्तरं तुम्हाला तोंडी द्यायचे. तर साधारणतः अशा प्रकारे तुम्ही उत्तरं देऊ शकता की बाबा, तुम्ही जर तुमच्या मित्राला कॉपी करताना पकडलं तर तुम्ही काय म्हणाल की बाबा, आय विल ॲडवाइज माय फ्रेंड नॉट टू चीट अँड टू बी ऑनेस्ट. हे तुम्ही त्याला पटवून द्याल. युअर फ्रेंड अवॉइड हिज स्टडीज. तुमचा मित्र अभ्यास जर का अवॉइड करत असेल तर तुम्ही सांगाल, आय विल मोटिवेट अँड हेल्प माय फ्रेंड टू स्टडी रेग्युलरली. त्याचबरोबर यू फाउंड समवन्स वॉलेट ॲट द बस स्टँडवरती जर तुम्हाला कोणाचं वॉलेट सापडलं तर त्याचं उत्तर लिहू शकताय, आय विल ट्राय टू रिटर्न इन टू द ओनर ऑर गिव्ह इट टू द पोलीस. ओके, असं तुम्ही लिहू शकताल, सांगू शकाल. यू हिअर समबडी शाउटिंग लाऊडली. तुमच्या लक्षात आलं की कोणतरी जोरात ओरडत आहे, तर तुम्ही काय कराल की आय विल चेक द सिच्युएशन अँड हेल्प ऑर कॉल एल्डर्स इफ निडेड. ओके. यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड. जर का तुम्हाला कुठला एखादा जखमी बर्ड मिळाला गार्डनमध्ये तर तुम्ही काय कराल, आय विल टेक केअर ऑफ इट अँड इन्फॉर्म एल्डर ऑर वेट. तुम्ही त्याला त्याची काळजी घ्याल. अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर घेऊ शकताय. पुढचा प्रश्न बघा, रीड द सिंग. हे जे पोयम तुम्हाला दिसते, ह्या पोयम तुम्ही वाचा किंवा मस्त गाण्यामध्ये म्हणा चालीवरती. अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला शिक्षक म्हणतील की बाबा ही जी कविता तुला प्रश्नपत्रिकेमध्ये दिली ती कविता वाच किंवा ती कविता चांगल्या प्रकारे तालासुरामध्ये तू गा. अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर या कविता फक्त गायच्यात. आता तिसरा जो प्रश्न आहे ना, तिसरा प्रश्न तिथून पुढचे सगळे जे काही प्रश्न आहेत ते सगळे तुमच्या आता लेखी परीक्षेवर आधारित. आता या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. तर याच्यामध्ये बघा, पहिलं काय, रीड द पॅसेज केअरफुली अँड सॉल्व द ऍक्टिव्हिटीज. तर याच्यामध्ये काय, इट वॉज अ लार्ज लवली गार्डन विथ सॉफ्ट ग्रीन ग्रास. ग्रीन ग्रास एकदम सॉफ्ट होत्या. हिअर अँड देअर ओव्हर द ग्रास स्टूड ब्युटिफुल फ्लावर्स लाईक स्टार्स अँड देअर वेअर 12 पीच ट्रीज दॅट इन द स्प्रिंग टाइम ब्रोक आउट इन टू डेलिकेट ब्लॉझम ऑफ पिंक अँड पेरल अँड इन द ॲट्युमन बोर रिच फ्रुट्स. आता या ठिकाणी बघा, ही कविता तुम्हाला हा जो धडा पॅसेज जो आहे तो नीट वाचायचा आहे. त्याच्यावरचे काही प्रश्न आहेत बघा. पहिला प्रश्न काय, द चिल्ड्रन वेअर हॅपी इन द जेंट्स गार्डन. आता इथं मला काय दिलंय की राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. आता जे काही सेंटेन्सेस आपल्याला दिले ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं काय बाबा, द चिल्ड्रन इवन हॅपी इन द जेंट गार्डन. आता या गार्डनमध्ये हा जो गार्डन आहे राक्षसाचा, त्याच्यामध्ये मुलं हॅपी होती का, असं हॅपी होती. बघा इथं दिले हाऊ हॅपी वी आर. इथे यांनी म्हटलं हाऊ हॅपी वी आर, आम्ही किती आनंदी आहोत, म्हणजे हे ट्रू आहे. म्हणजे बाबा ती मुलं हॅपी होती, हे ट्रू आहे. दुसरं काय, तर गेंट्स हॅड रिटर्न टू हिज गार्डन आफ्टर 70 इयर्स. तर तो त्याच्या गार्डनमध्ये 70 वर्षानंतर आला होता. तर बघा याचं 7 वर्षानंतर आला होता. इथं काय दिले बाबा, 70 इयर्स, 70 वर्षानंतर आला होता असं म्हटलंय. तर खरंच 70 वर्षानंतर आला होता का, इथं आपण बघूयात. वन डे
जेंट कम बॅक, ही हॅड बीन व्हिजिट हिज फ्रेंड टू बघा अँड हॅड हिम 7 इयर. बघा फॉर 7 इयर, तो 7 वर्षानंतर आला होता. 70 नाही तर 7 वर्षानंतर आला होता. आणि इथं दिलेलं आहे 70 इयर्स म्हटलेलं आहे. तर हे फॉल्स आहे. वरचं ट्रू आहे, खालचं फॉल्स आहे. पुढे बघा, कम्प्लीट द फॉलोइंग वेक डायग्राम. जेंट्स गार्डन, त्याचं गार्डन कसं होतं, ब्युटिफुल फ्लॉवर्स होते त्याच्या गार्डनमध्ये. त्याचबरोबर इथं तुम्ही काय काय बाबा आणखी 4-3 गोष्टी लिहू शकताय. बघा इथं 2 म्हटलंय, पण बघा त्याच्या गार्डनमध्ये लवली आणि ग्रीन ग्रास तर होतीच. त्याचबरोबर तिथे तुम्ही म्हणू शकता ब्युटिफुल फ्लॉवर्स होते. त्याचबरोबर 12 पीस ट्री होतं. तर त्याचबरोबर बाबा तुम्ही रिच फ्रुट्स होते. काय काय होतं त्याच्या गार्डनमध्ये, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. त्याच्यातल्या कुठल्याही 2 किंवा 3 गोष्टी इथं लिहिता येईल तुम्हाला. अशा प्रकारे बघा इथं 12 पीच ट्रीज पिंक अँड बघा 12 पीच ट्रीज लिहू शकताय किंवा सॉफ्ट ग्रीन ग्रास लिहू शकताय. बर्ड्स दॅट सँग स्वीटली. अशा प्रकारे हे जे काही उत्तर आहे तुम्ही अशा पद्धतीनेही लिहू शकता. ठीक आहे, पॅसेजमधून तुम्हाला उत्तर फक्त शोधून लिहायचे असतात. पुढचा एखादा प्रश्न आपल्याकडे आहे, कॉलम तुम्हाला मॅच करायचे. रिच काय बाबा, रिच फ्रुट्स आहेत. बघा इथे दिले रिच काय, या ठिकाणी इथं जर तुम्ही नीट बघितलं तर इथे तुम्हाला दिलेलं असेल रिच काय आहे. बघा इथे तुम्हाला दिलंय की ग्रीन ग्रास आहे. ग्रीन ग्रास आहे. आपण तिथं बघितलं की बाबा ग्रास जी आहे ती ग्रीन आहे. त्याच्यानंतर इथं बघा फ्रूटच्या संदर्भात रिच काय आहे बाबा, इथं आपण बघूयात. रिच फ्रुट्स आहे माझ्या माहितीनुसार. जर तुम्ही इथं नीट बघितलं तर इथं दिलं होतं, मी मगाशी वाचलं होतं रिच फ्रुट्स. बघा ग्रफ वाईस आपल्याला इथे मिळालं. बघूया जरा व्यवस्थित परत एकदा. रिच रिच ही हॅड ओव्हर द ग्लास. बघा गेम्स इंटू द, हां जरा चेक करा तुम्हाला कुठं दिसतंय का. कारण मगाशी माझ्या वाचण्यात आलं होतं रिच फ्रुट्स वगैरे मी वाचलं होतं. परत एकदा आपण नीट बघू. इट वॉज अ लार्ज लवली गार्डन, सॉफ्ट ग्रीन ग्रास आहे. त्याच्याबरोबर इथे बघा इंटू आउट द, बघा हा बघा रिच फ्रुट्स. इथं रिच फ्रुट्स आपल्याला दिलेलं आहे. रिच काय बाबा, फ्रुट्स आहे, ग्रीन ग्रास आहे. इथं आपण लिहू शकतो रिच फ्रुट्स आहे, ग्रीन ग्रास आहे. अशा पद्धतीने बघा रिच काय बाबा, फ्रुट्स आहे. ओके, आणि ग्लव्ह काय, व्हाईट झाला तुमचा, आणि तुमची ग्रीन काय झाली, ग्रास झाली. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची. ते एकदम सोपं आहे. म्हणजे असा टेबल सुद्धा कंप्लीट करायचा आहे, पण तो पॅसेज वाचायचा आहे. तो पॅसेज वाचून त्यावर आधारित इथं आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. पुढचा बघा या ठिकाणी प्रश्न आपल्याकडे आहे की डू ॲज डायरेक्टेड. इथं मला आयडेंटिफाय द टेन्स. टेन्स तुम्हाला ओळखायचा आहे बाबा कुठला आहे. बघा द बर्ड सॅट ऑन द ट्रीज. आता इथं टेन्स कुठला झाला, आता बर्ड्स आहे, सॅट म्हणजे इथं V2 आला. V2 आला म्हणजे काय झालं बाबा, तो तुमचा V2 आला म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स झाला. सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स झाला. ठीक आहे, पुढे काय बाबा, पिक आउट द नाऊन. तर याच्यामधलं नाऊन कुठलं बाबा, वन डे द जेंट्स. बघा इथं हे झालं नाऊन, जेंट्स म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो राक्षस. तर हे नाऊन झालं, किंवा डे पण नाऊन होईल, पण इथं जेंट्स जेंट्स जे आहे ते नाऊन परफेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा आपल्याला ही जी कविता तुम्हाला दिली की बाबा प्लीज डोंट रीड दिस पोएम, कृपया ही कविता वाचू नका, असं कवी म्हणतोय. तर इथं यावर आधारित काही प्रश्न आहे. पहिलं काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन. आता हु शुड नॉट रीड दिस पोएम, कोणी ही कविता वाचायची नाहीये. तर कवी काय म्हणतोय, रीडरने वाचायचं नाहीये बाबा, रीडर्सनी वाचायची नाहीये. पोएटनी तर लिहिले पण रीडर्सनी अजिबात वाचायचं नाही असं कवी म्हणतोय. बरोबर. इन बघा, इन व्हॉट मॅनर डज द पोएट ऍड्रेस द रीडर्स. पोएट जो आहे तो रीडरला कशा प्रकारे ऍड्रेस करतोय, प्लीज डोंट दिस पोएम, कृपया ही कविता तुम्ही अजिबात वाचू नका. इट्स ओनली मीन फॉर मी, ही फक्त माझ्यासाठी. तो ऍग्रीली म्हणतोय, रागाने म्हणतोय की बाबा तुम्ही अजिबात वाचू नका ही कविता, रागाने तो म्हणतोय. तर अँग्रीली हे या ठिकाणी तुम्हाला इथं उत्तर येईल. पुढचा एक प्रश्न बघा या ठिकाणी की कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. आता खालील डायग्राम जी आहे ती तुम्हाला कम्प्लीट करायची आहे. बघा इन्स्टेट, बघा इथं याच्यामध्ये इन्स्टेट ऑफ रिडिंग द पोएम द पोएट सजेस्ट हिज रीडर टू. पोएट त्याच्या रीडरला काय सजेस्ट करतोय, सगळ्यात पहिली गोष्ट सजेस्ट काय करतोय की डोंट रीड दिस पोएम, तुम्ही ही पोएम वाचू नका आणि तुमच्या मित्रांना नातेवाईकांना पण वाचायला सांगू नका. पुढचा प्रश्न आहे फाइंड द पेअर ऑफ रायमिंग वर्ड. आता रायमिंग वर्डचे पेअर तुम्हाला शोधणं खूप सोपं आहे. बघा इथं या प्रश्नाचं उत्तर इथं गो आउटसाइड अँड प्ले असं म्हणतोय. बघा या ठिकाणी काय तो काय म्हणतोय की काय सजेस्ट करतोय, गो आउटसाइड अँड प्ले. आणि त्याचबरोबर टेल देअर फ्रेंड्स अँड फॅमिली नॉट टू रीड दिस पोएम. तर या दोन गोष्टी काय करतोय की तुमची जे काही कवी आहे तो कवी सांगतोय की बाबा, कवी काय करतोय की कुठल्या प्रकारच्या गोष्टी सजेस्ट करतोय. आउटसाइडला जा बाहेर आणि खेळ,
आणि तुमच्या मित्रांना किंवा तुमचे जे काही फॅमिली आहे त्यांना ही कविता वाचायला सांगू नको. आता इथं रायमिंग वर्ड तुम्हाला माहिती आहे, रायमिंग वर्ड तुम्ही शोधू शकता. एकदम सोपा विषय, कुठलीही कविता आली तरी रायमिंग वर्ड तुम्हाला असतात. जसं की इथं तुम्हाला मी आणि सी आहे, प्ले आणि अवे आहे, तर यापैकी नाईस आहे, टॉईस आहे, तर यापैकी तुम्ही कुठलेही या ठिकाणी रायमिंग वर्ड्सच्या जोड्या लिहू शकताय. ओके, पुढचा पॉईंट बघा, पुढचा मुद्दा. पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे, पुढे बघा, पुढे आपल्याकडे प्रश्न आहे या पद्धतीने बघा. चौथा, याच्यामध्ये काही तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले आहेत चौथ्यातल्या ए मध्ये, सॉरी पुढचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, एक मिनिट जरा काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय का, बघूया. ठीक आहे, चला. हा जो पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणावर आधारित काही प्रश्न विचारले जातील. मित्रांनो, ग्रामरमध्ये टेन्स खूप महत्वाचा आहे. तुम्हाला टेन्सवर आधारित 100% प्रश्न विचारले जातील. जसं की इथं बघा काय विचारलंय, चेंज द सेंटेन्स इंटू पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे त्याची रचना कशी असते, यस प्लस वॉज वेअर प्लस VING प्लस ओ. तर ही असते रचना कशाची, पास्ट कंटिन्युअस टेन्स आपण त्याला म्हणू. मग इथं मी काय लिहिणार, पहिला लिहिणार सब्जेक्ट कोणी देच आहे, मग दे नंतर तुम्हाला काय करायचं, सहाय्यकारी क्रियापद लिहायचं. आता इथे हेल्पिंग वर्बचा जर विचार केला तर वॉज लिहिणार का वेअर लिहिणार, दे अनेक वचने म्हणून इथं मी लिहिणार वेअर. दे वेअर नंतर मला काय करायचं, क्रियापदाला ING. आता इथं क्रियापद प्ले, प्लेला ऑलरेडी ING लावलेला आहे, प्लेइंग. दे वेअर प्लेइंग असं आपण म्हणू शकतो. पुढे बघा, ही हॅज पास द एक्झामिनेशन, चेंज द सेंटेन्स इंटू पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स काय असतं, यस प्लस हॅड असतं प्लस V3 असतं प्लस ओ, यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ओ. आता यस म्हणजे कोण बाबा, इथं हीच आहे करता. त्याच्यानंतर मला हॅड लिहायचंय, मग मी इथं लिहिणार हॅड. त्याच्यानंतर V3 म्हणजे पासचं पास झालं, पासचं पासच राहील, आणि द एक्झामिनेशन. ओके, बाकी काय बदल नाहीये, बाकी एकदम विषय सोपा आहे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी. पुढच्या प्रश्नामध्ये मेक निगेटिव्ह सेंटेन्स. आता या सेंटेन्सला निगेटिव्ह बनवायचंय. बॉईज आर प्लेइंग अ गेम, बॉईज आर नॉट प्लेइंग अ गेम असं येईल. पुढचा, पिंकी हॅज फिनिश्ड हर वर्क, पिंकी हॅज नॉट फिनिश्ड हर वर्क, फक्त नॉट टाकायचं, बाकी काय नाही. आयडेंटिफाय अंडरलाईन वर्ड्स इन द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रान्झिटिव्ह ऑर इंट्रान्झिटिव्ह. तर इथं राईट आहे ट्रान्झिटिव्ह आणि फ्लाय आहे इंट्रान्झिटिव्ह असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकताय. पुढे बघा, पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा, तुम्हाला हे चित्र नीट बघायचंय आणि या चित्रामध्ये काही शब्द लपलेले आहेत ते ओळखायचे. तर अशा प्रकारे चित्रावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे चित्र असेल किंवा दुसरं कुठलं तरी. साधारणतः प्रश्न कसे असतात बघा, फाइंड अ कंपाऊंड वर्ड फ्रॉम द पिक्चर. कंपाऊंड वर्ड म्हणजे काय, दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक शब्द एकत्रित येऊन वर्ड तयार झाले. जसं इथे एक हार्ड वर्किंग, इथे एक शब्द मिळालेला आहे, इथे एक शब्द तयार झाला आहे हार्ड वर्किंग. आता हार्ड वर्किंग हा एक कंपाऊंड वर्ड आहे. हार्ड वर्किंग म्हणजे काय बाबा, खूप कष्ट करणं. हार्ड आणि वर्क या दोन शब्दांपासून तयार झालेला शब्द. फाइंड द अपोजिट वर्ड ऑफ द फॉलोइंग. बघा, इझी, इझीला अपोजिट काय बाबा, हार्ड आहे, याच्यामध्ये आलेला आहे हार्ड झालं. त्याच्यानंतर अंडर द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, एकदम सोपं, याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये मांडायचं. काइंड, जोक, फोकस, अगली. आता याच्यामध्ये बघा, हा ABCD मध्ये बघा, हा ए आहे, इथं F पासून सुरुवात झाली, इथं J पासून सुरुवात झाली, इथं K पासून. तर मला सांगा यांच्यातला पहिला शब्द कुठे येईल, कोणता येईल. ABCD मध्ये ए पहिला येतो, म्हणजे हा पहिला शब्द झाला. तुम्ही याला पहिला 1 नंबरला लिहा. नंतर ABCDEF हा 2 नंबरला लिहा. नंतर GHIJ याला 3 नंबरला लिहा आणि K पासून तयार होणार काइंडला 4 नंबरला लिहा. तर अशा प्रकारे तुम्हाला हा सिक्वेन्स ठरवायचा आहे. पुढे काय, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन. आता वर्ड चेन म्हणजे गेमर आहे, गेमरच्या पुढे आर आलाय, मग आर पासून तयार होणारा शब्द काय बाबा, रेट. RATE लिहिला, रेट. नंतर ई आला, ई पासून तयार होणारा शब्द EAT, शेवटचा शब्द त्याच्यापासून तयार होणारा. परत टी आलाय, टी पासून तयार होणारा शब्द झाला टाइम. नंतर परत ई पासून तयार होणारा शब्द काय बाबा, तुमचा एलिफंट वगैरे, एलिफंट वगैरे तुम्ही लिहू शकताय. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. ओके, पुढचा बघा. पुढचा मुद्दा, इथे पण तुम्हाला बघा अशा प्रकारे एखादा चार्ट दिला जाऊ शकतो. आता इथे तुम्हाला हे वेळापत्रक दिलंय, बस स्टँडचं, बसच्या टाइम टेबलचं वेळापत्रक दिलंय, याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत. आता हे व्हॉट डज द टाइम टेबल प्रेझेंट, टाइम टेबल काय दाखवतो बाबा, पुणे एअरपोर्ट बस सर्व्हिस टाइम टेबल दाखवतोय. त्याच्यानंतर लिस्ट एनी 2 वर्ड्स रिलेटेड टू बस जर्नी, बस जर्नीशी रिलेटेड असलेले 2 वर्ड या ठिकाणी इथं लिहा. आता याच्यामध्ये क्लिअर दिसत नाहीये, पण तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसेल क्लिअर. इथे एक जरा थोडा फोटो काढल्या म्हणून तो क्लिअर दिसत नाही. विच रूट नंबर गोज फ्रॉम स्वारगेट टू पुणे एअरपोर्ट, स्वारगेट टू पुणे एअरपोर्टला
कुठला रोड जातो? बघा स्वारगेट टू पुणे एअरपोर्टला बाबा रूट नंबर 3 जातो इथं. हाऊ मेनी रूट आर अवेलेबल फॉर रिचिंग पुणे एअरपोर्ट? पुणे एअरपोर्टला पोहोचवण्यासाठी किती पुणे एअरपोर्टला जाणारे किती रूट आहेत? बघा इथं हा एक रूट पुणे एअरपोर्टला पोहोचतोय. इथं पुणे एअरपोर्टला पोहोचतोय हा पण रोड पुणे एअरपोर्टला पोहोचतोय. हा पण रोड पुणे एअरपोर्टला पोहोचतोय. हा पण 5 रूट आहेत मित्रांनो जे पुणे एअरपोर्टला पोहोचतायत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. याच्यानंतर पुढे एक आहे, तुम्हाला इथं माहिती दिली बघा. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड ट्रान्सफर द नेसेसरी इन्फॉर्मेशन इन द चार्ट. आता इथं बघा रवींद्रनाथ टागोर आहेत, कुसुमाग्रज आहे, या दोघांची माहिती दिलेली आहे. तर या माहितीवर आधारित आपल्याला हा एक चार्ट पूर्ण करायचा. या चार्टमध्ये काय बाबा, पहिली गोष्ट बर्थ कधी झाला, रवींद्रनाथ टागोर यांचा बर्थ कधी झाला आणि कुसुमाग्रज यांचा जन्म कधी झाला ते आपल्याला बघायचंय. तर इथे दिले बाबा, रवींद्रनाथ टागोरांचा जर विचार केला तर त्यांचा जो जन्म आहे 7 मे 1981 आणि कुसुमाग्रज यांचा जन्म तो किती 27 फेब्रुवारी 1912 याच्यामध्ये झाला. तर ह्या तारखा तुम्हाला इथं लिहायच्या आहेत. एकदम सोपा विषय असतो. पुढे लँग्वेजेसचा जर विचार केला तर दोघांचं लिखाण कोणकोणत्या भाषांमध्ये आहे? तर इथं बघितलं तर यांनी बेंगाली आणि इंग्लिशमध्ये जास्तीत जास्त लिखाण केलंय आणि कुसुमाग्रजांचं बघायची पण गरज नाहीये, मराठीमध्ये तुम्ही लिखाण केलंय त्यांनी असं आपण म्हणू शकतो. पुढचा पॉईंट आपल्याकडे आहे की बाबा लिटररी वर्क म्हणजे त्यांनी काय लिहिलं, त्यांचं जे काही लेखनामध्ये त्यांचं साहित्यामध्ये काय काय त्यांचं योगदान आहे याच्यामध्ये आले तसं भरपूर आहे. इथं यांचं गीतांजली हे पुस्तक यांनी लिहिलं, ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं. आणि इथं जर बघितलं तर विशाखा आणि नटसम्राट, विशाखा हा काव्यसंग्रह आहे, नटसम्राट जे आहे ते नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, कुसुमाग्रज यांनी. दुसरा मुद्दा जर बघितला तर स्टेट कुठला, इथे यांचा वेस्ट बेंगाल आहे रवींद्रनाथ टागोर यांचा आणि कुसुमाग्रज आपले आहेत महाराष्ट्राचे. अवॉर्ड्स यांना का कुठला, रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं आणि कुसुमाग्रज यांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळाला होता. आणि नंतर दोघांचा डेथ कधी झाला, दोघांचा मृत्यू कधी झाला ते लिहायचंय. म्हणजे हे 2 पॅसेज आहेत, या पॅसेजवर आधारित एखादा प्रश्न, ह्या 2 व्यक्तींव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी 2 व्यक्ती दिल्या जातील आणि त्यांची तुम्हाला इथं माहिती लिहायला सांगितली जाऊ शकते. ठीक आहे. आणि पुढचा एक प्रश्न आहे बघा, राईट द नोट ऑफ थँक्स. तुमच्या वडिलांनी तुम्हाला सायकल गिफ्ट दिलेली आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त वगैरे, तर तुम्ही थँक नोट लिहा. तर अशा प्रकारचा सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. सायकल गिफ्ट दिल्याच्या ऐवजी तुम्हाला दुसरं काहीतरी गिफ्ट दिलेलं आहे, पुस्तक गिफ्ट दिलेलं आहे बर्थडे निमित्त, तर त्यासाठी थँक नोट लिहायचे. तर ते अशा प्रकारे आपण लिहू शकतो की बाबा तारीख लिहिली, त्यानंतर डिअर मॉम अँड डॅड लिहिलं, आय एम रायटिंग दिस नोट टू थँक्यू फ्रॉम द बॉटम फॉर माय हार्ट फॉर द वंडरफुल बर्थडे सरप्राईज जे तुम्ही दिलं त्याबद्दल खरंच मी मनापासून थँक्यू बोलतो, हृदयाच्या एकदम खोलीपासून. द न्यू बायसिकल इज एक्झॅक्टली व्हॉट आय वॉन्टेड अँड आय वॉज थ्रिल्ड टू सी इट. मला ते पाहून खूप छान वाटलं आणि मला जशी पाहिजे होती तशीच सायकल या ठिकाणी तुम्ही दिलेली आहे. इट इज नॉट जस्ट अ गिफ्ट फॉर मी, हे फक्त माझ्यासाठी गिफ्ट नाहीये, इट्स अ वे फॉर मी टू स्टे फिट अँड रीच स्कूल ऑन टाइम. मला फिट ठेवेल, आरोग्य चांगलं ठेवेल आणि मला शाळेमध्ये व्यवस्थित वेळेवरती पोहोचवेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आहे, तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकताय. अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा एक मित्रांनो शेवटचा एक प्रश्न आहे. तर इथे तुम्हाला ट्रान्सलेशन आहेत मित्रांनो. बघा इथं हे ट्रान्सलेशन, काही 4 शब्द दिलेत त्यांचे मराठीत अर्थ सांगायचे. 4 वाक्य दिलेत त्यांचे मराठीत अर्थ आहेत. 2 म्हणी आहेत किंवा वाक्प्रचार आहेत त्यांचे मराठीत अर्थ लिहायचे. तर इथे बघा मराठीमध्ये अर्थ आहे सगळ्यांचे. विक्ट म्हणजे काय बाबा, दुष्ट किंवा खट्याळ. रॉक म्हणजे खडक. हनी म्हणजे मध. फन्नी म्हणजे गमतीशीर. खालील वाक्प्रचार शब्दसमूहांचे तुमच्या मातृभाषेत रूपांतर करा. त्याच्यामध्ये ग्रेट सायंटिस्ट ऑफ इंडिया, भारताचे थोर शास्त्रज्ञ. त्याचबरोबर मेलोडियस साऊंड ऑफ मृदुंगाचे मधुर स्वर आपण म्हणू शकतो, मधुर ध्वनी. किंवा ब्ल्यू वॉटर ऑफ द ओकेन, महासागराचे निळे पाणी. त्याचबरोबर डिस्कव्हरी ऑफ रमन इफेक्ट, रमन प्रभावाचा शोध आपण अशा प्रकारे मराठीत त्याला ट्रान्सलेट करू शकतो. आता इथं बघा वाक्य दिलेत, प्लीज डोंट रीड दिस पोएम, कृपया ही कविता वाचू नका. आणि त्याचबरोबर टॅगोर वॉज द ग्रेट रायटर, रवींद्रनाथ टागोर हे एक थोर लेखक होते. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला ही प्रश्नपत्रिका विचारली येऊ शकते. आता हीच प्रश्नपत्रिका येईल अशातला भाग नाही, पण या प्रकारची प्रश्नपत्रिका आपल्याला येऊ शकते, या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर आजच्या या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.